नमस्कार मंडळी, गौरीज किचन आणि बरेच काही मध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, मस्तपैकी वेज फ्रँकी बनवली होती घरी आणि छान त्याच्यावर ताव मारला आणि खरं सांगू का खूप जास्त चविष्ट आणि एकदम चीजी अशी झाली होती आणि घरी बनवली असं वाटतच नव्हतं। म्हणजे अगदी आपण जसं हॉटेलमध्ये किंवा एखाद्या कॅफेमध्ये खातो तशीच ही फ्रँकी झाली होती। आणि म्हणजे काय सांगू, त्याचे जे सॉसेस जे बनवले होते मस्त, त्याची आंबट गोड अशी आणि स्पाइस असा एकदम परफेक्ट पडलं होतं। तर प्रमाण एकदम व्यवस्थित तुम्ही बघून घ्या आणि तशीच बनवा। चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया। आणि रेसिपीसाठी जे सॉस लागणार आहेत, ज्या चटणी लागणार आहेत त्याची पण पूर्ण रेसिपी मी तुम्हाला देते, तर व्यवस्थित बघून घ्या आणि नक्की बनवा। तर सगळ्यात आधी आपण एक अर्धी वाटी पुदिना घेतलेला आहे, अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर तुम्हाला तिखट लागेल त्याप्रमाणे मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे। हे सगळं स्वच्छ धुवून मी मिक्सरला वाटून घेणार आहे आणि त्यात थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ टाकलेला आहे आणि ही मस्त आपली ग्रीन चटणी जी सगळ्यात मेन रोल करते ती तयार आहे। आता बनवूया आपण फ्रँकीचा मसाला। त्यासाठी 3 चमचे काश्मीरी मिरची पावडर मी घेतलेली आहे। त्यानंतर आपण घेणार आहोत त्यात 2 चमचे धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर, त्याचबरोबर आमचूर पावडर 2 चमचे घेतलेली आहे। त्यानंतर गरम मसाला 1 चमचा आणि जो घरगुती आपला लाल तिखट मसाला असतो तो 1 चमचा। त्यानंतर काळं मीठ आहे ते घेतलेलं आहे पाव चमचा आणि त्यानंतर पाव चमचा काळी मिरी पूड आणि 1 चमचा, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। सगळं मिश्रण एकदम छान मिक्स करायचं। हे असं आपलं फ्रँकीचा मसाला आपला रेडी आहे। हा महिनाभर छान असा एखाद्या कंटेनरमध्ये तुम्ही पॅक करून ठेवू शकता आणि जेव्हा पण फ्रँकी बनवाल तेव्हा हा मसाला यूज करा। खूप मस्त, याने खूप जास्त चविष्ट आणि एकदम मार्केटमध्ये जशी मिळते तशीच फ्रँकी तयार होते। तर चला आपण आता डव बनवूया, जो जी लाती त्याची असते। त्यासाठी आपण 2 कप घेतलेला आहे मैदा। यात तुम्ही गव्हाचं पीठ 1 कप आणि 1 कप मैदा पण घेऊ शकता। मी पूर्णतः मैदा घेतलेला आहे आणि 1/4 कप मी दही घेतलेला आहे, थिक असं दही घेतलेलं आहे आणि चिमूटभर त्यात आपण मीठ घालणार आहोत, 1 चमचा तेल घेतलेला आहे। तर सर्व मिश्रण आधी चांगलं मिक्स करून घेऊया आणि मग आपल्याला लागेल त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालायचं। आपल्या चपातीला आपण पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं सॉफ्ट मळायचं आहे आणि छान असं त्याला व्यवस्थित मळायचं आहे। म्हणजे एकदम त्याची स्मूथ अशी लाती तयार झाली पाहिजे आणि लाटताना आणि खाताना एक छान स्मूथ असं तयार झाली पाहिजे। आणि खरं सांगू, ही जे स्टेप केलात ना तर अजिबात लाती कडक होत नाही, एकदम सॉफ्ट छान राहते मस्तपैकी आणि आपण बनवून त्या तयार करू शकतो। म्हणजे असं नाहीये की आयत्या वेळेला आपल्याला त्या बनवायला लागतील, तर ह्या बनवून तुम्ही 2-3 तास व्यवस्थित छान राहतात या मस्त अशा। चांगलं मळून घ्यायचं त्याकरता पीठ आणि कधी पण आपण मैदा जेव्हा पण मळतो ना तेव्हा त्याला रेस्ट द्यायची, म्हणजे थोडा वेळ त्याला द्यायचा, म्हणजे अर्धा पाऊण तास ते व्यवस्थित पीठ मुरू द्यायचं। जेव्हा पण आपण पीठ मळतो तेव्हा पण आणि त्यानंतर जेव्हा आपण त्याचे गोल गोल आकार बनवतो लातीसाठी लागणारे तेव्हा पण आपल्याला एक 15 मिनिटं ठेवायचे। जितकं जास्त पीठ मुरू देणार तितकं छान अशी मस्त डफ तयार होतो त्याचा आणि लाती छान लागतं, लाटून पण होते आणि छान लागते पण चवीला। आता हा मस्त असा गोळा तयार झालेला आहे, यावर थोडंसं तेल टाकणार आहे आणि छान असं त्याला लावून घेणार आहे। त्यानंतर एक सुती कापड घ्यायचं, जे ओलं करायचं पाण्यामध्ये आणि त्यावर ठेवून द्यायचं। हे मी अर्धा पाऊण तास व्यवस्थित पीठ मुरू दिलं आहे एका साईडला ठेवून आणि पीठ मुरेपर्यंत आपण आता बटाट्याचं जे सारण आहे, आतलं स्टफिंग आहे ते कसं करायचं ते बघूयात। तर कढईमध्ये मी आधी एक 4 चमचे तेल घेतलेलं आहे। साधारण 10 ते 12 पाकळ्या मी लसूण घेतलेले आहे, बारीक चिरून घेतलेला आहे
आणि आलं पण बारीक चिरून घेतलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि त्या छान तेलावर परतवून घ्यायच्या आहेत आणि त्या चांगल्या परतल्या की मग आपण त्याच्यात उकडलेला बटाटा स्मॅश करून हाताने असा व्यवस्थित घालून घेणार आहे। बटाटे मी एक 7-8 चांगले उकडून घेतलेले आहेत, मीडियम साईजचे आहेत, फार मोठे पण नाही आहेत, त्यामुळे 7 ते 8 बटाटे मी घेतलेले आहेत। तर हे सगळे मिक्स करून छान त्याच्यामध्ये आपण नंतर मसाला घालणार आहोत। आधी व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स करायचं आणि 2 ते अर्धा चमचा 2.5 चमचे मी जो आपण फ्रँकी मसाला बनवला होता तो यात घातलेला आहे। म्हणजे हा ना रेडी करून ठेवला ना की तुमच्या मुलांना कधीही तुम्ही हे सगळं असं फ्रँकी बनवून देऊ शकता पटकन। अगदी तुम्ही चपातीचं, आपली चपाती असते म्हणजे शिळी राहिलेली चपाती असते त्यावर पण ही बटाट्याची भाजी अशी पटकन करून त्याला फ्रँकी सारखी अशी रोल केली तरी छान लागते। मैदा नसेल घालायचा तर तुम्ही नुसत्या आपल्या गव्हाच्या पिठाच्या पण छान फ्रँकी तयार करू शकतात, पण आपल्याला ही स्ट्रीट म्हणजे बाजार सारखी आपल्याला फ्रँकी बनवायची होती म्हणून मी तुम्हाला अशा प्रकारे दाखवलेली आहे। आता हे बटाट्याचं जे सारण आहे ते आपण एका साईडला थंड करून घेऊयात। यात भरपूर मी कोथिंबीर घातलेली आहे कारण मला कोथिंबीर खूप आवडते आणि म्हणजे प्रत्येक जेवणात कोथिंबीर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे छान अशी मस्त चव पण एक छान लागते। आणि आपलं हे आता सारण आपण साईडला ठेवूयात। आता चला आपण वळूयात लाती बनवायला। आता हे जे पीठ आहे मगाशी आपण एक पाऊण तास मी पीठ ठेवलं होतं मुरत। आता त्यानंतर याचे आपण छान परत एकदा जरा मळून घ्यायचं थोडं आणि त्यानंतर त्याच्या गोल गोल आकार करून घ्यायचे, पेड्यासारखे गोल गोल आकार बनवायचे। तुम्हाला हव्या त्या साईजला तुम्ही बनवू शकता। मैद्याचं पीठ असल्यामुळे ते थोडंसं खेचलं जातं, त्यामुळे परत आळलं जातं, त्यामुळे मी एक मीडियम साईज घेतलेली आहे आणि छान असे गोळे तयार करून घ्यायचे। गोळे तयार झाल्यानंतर ते परत साईडला ठेवायचे आणि 15 मिनिटं तसेच ठेवायचे। त्यावर एक सुती कपडा परत घालायचा आणि 15 मिनिटं ठेवायचे। आणि जेव्हा पण आपण लाटणार आहोत तेव्हा पण आपण जसे लागतील तसे गोळे काढून घ्यायचे, कारण का ते पीठ मग मऊ राहतं, व्यवस्थित छान राहतं, नाहीतर कडक होऊ शकतं मैदा, म्हणून तसं ती स्टेप नक्की करा। त्यानंतर हे असं लातीला थोडंसं पीठ लावायचं, जास्त पीठ लावायचं नाही। पीठ पण आपण मैद्याचंच घेतलेलं आहे, तेच लावून मी चांगले लाटून घेणार आहे। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही लाती तयार करू शकता। लाती आपली आता तयार आहे। आता मस्त तवा एक मी गरम करायला ठेवला होता, त्यावर असं बटर टाकूया, चारी बाजूने असं पसरवून घेऊया मस्त तव्याला आणि त्यावर ही लाती आपण टाकून घेणार आहोत। एकदम पूर्ण शिजवायचं नाहीये, पूर्ण भाजून घ्यायची नाहीये, त्याचं कारण की थोडीशी कच्ची ठेवायची, कारण आपण परत फ्रँकी आपण पॅनवर ठेवणार आहोत, त्यामुळे थोडंसं अर्ध कच्चं शिजवून घ्यायचंय। त्यानंतर ही आपण अशी मस्त आपली लाती थोडीशी अशी पलित्याने आपण शेकवून घेऊया आणि ही आपली तयार आहे लाती। अशा मी सगळ्याच लात्या तयार करून घेतलेल्या आहेत। या एक 4-5 तास पण मस्त राहतात, म्हणजे तुम्ही अशा रेडी करून ठेवू शकतात आणि पटापट सर्व करू शकतात। आता ही जी आपण सारण बनवलं होतं आतलं, त्या सारणाचे मी थोडेसे असे लांब, आपले जे कटलेट असतात, कटलेट आपण गोल बनवतो किंवा हार्ट शेप बनवतो, तसंच हे थोडंसं लांब शेपमध्ये म्हणजे त्या लातीवर बसेल या इतकं लांब साईजचं मी करून घेते आणि असे सगळे असे बनवून घेते मी त्याच्या। आणि नंतर परत आपण थोडंसं बटर घेऊन पॅनवर आपण ते शेकवून घेणार आहोत। त्यामुळे काय होतं, जेव्हा आपण फ्रँकी बनवतो ना, त्यात जी सारण असतं ते एकदम मऊ मऊ लागत नाही, तर थोडंसं क्रंची असं छान लागतं, त्यामुळे खाताना पण मजा येते। एखादं कटलेट आपण खातो त्याप्रमाणेच ते लागतं, त्यामुळे हे नक्की करा। डायरेक्ट बटाट्याची भाजी पण तुम्ही घालू शकता, पण हे असं केल्यामुळे थोडंसं अजून टेस्ट वाढते। जशी आपल्या जिभेला टेस्ट असतेच, म्हणजे चव, आपल्याला चवीचं खायला खूप आवडतं, तर असेच नखरे थोडेसे करण्यासाठी म्हणजे छान लागण्यासाठी आपल्याला थोडेसे नखरे उठवायलाच लागतात। तशाच प्रकारे हे असं
व्यवस्थित आता मी शेकवून घेतलंय। आता बघा आपण फ्रँकी कशी तयार करायची, म्हणजे त्यात सारण कसं भरायचं आणि कशा प्रकारे ती स्टेप बघूयात। तर ही ग्रीन चटणी जी आपण केलेली आहे, जी सगळ्यात मेन रोल करते फ्रँकीचा, ती म्हणजे ही ग्रीन चटणी। तुम्हाला जशी लागेल तशी टाका त्याच्यामध्ये, आणि त्यानंतर थोडासा सॉस टाकायचा आहे आणि मेयोनीज घेतलेला आहे भरभरून, आणि सगळे सॉस असे व्यवस्थित त्याला लावून घ्यायचे चारी बाजूनी। सॉस लावल्यानंतर त्यावर आपण जी पॅटी म्हणजे जी बटाट्याचं सारण जे तयार केलं होतं ते आपण ठेवणार आहोत मधोमध। त्यानंतर आपले कांदे जे आहेत ते मी असे लांब आकारात कापून घेतलेले आहेत, आणि कांदाही आपण त्यात सर्व करणार आहोत, थोडा थोडासा सगळे टाकून घ्यायचा। त्यानंतर कोबी आहे, कोबी पण असा लांब कापून घ्यायचा आणि तोही घालायचा। सिमला मिर्च पण तुम्ही घालू शकता चवीनुसार। आमच्याकडे फार अशी कच्ची सिमला मिरची खाल्ली जात नाही, त्यामुळे मी नाही घातली इथे, पण तुम्ही तेही घालू शकता। आणि फ्रँकी वेगवेगळं स्टफिंग असतं, म्हणजे बरेच प्रकार आहेत, वेगवेगळ्या भाज्या आपण घालू शकतो आपल्या आवडीनुसार। त्यानंतर हा जो सॉस आहे हा चिली सॉस आहे, जो चायनीजमध्ये मिळतो, तो चिली सॉस मी यात घातलेला आहे। आता या फ्रँकीमध्ये मेन काम करतं ते विनेगरपणा। तर विनेगर आहे ना, माझ्याकडे रेडी होतं चिली विनेगर, म्हणून मी तुम्हाला दाखवलं नाही। तर विनेगर तुमच्याकडे जर साधं असेल तर त्यात अशा मिरची कापून टाका, मग चिली विनेगर तयार होतं, आणि फ्रँकीमध्ये ते नक्की घाला, खूप छान टेस्ट येते। त्यानंतर भरभरून चीज घातलेला आहे आणि कोथिंबीर घालून फ्रँकी अशी बंद करून घेणार आहोत आपण। आता ही फ्रँकी आपण मस्त पॅनवर परत एकदा थोडंसं बटर टाकून शेकवून घेऊया। आपली मस्त फ्रँकी तयार आहे। अगदी बाजारात मिळते तशीच, मार्केटमध्ये मिळते तशीच सुंदर अशी यम्मी फ्रँकी, आणि त्याचा सॉस वाव खूप छान झाली होती। नक्की तुम्ही करून बघा, आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा, आणि अशाच छान छान व्हिडिओज बघत राहा। आणि माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओज माझ्या बघत राहा, आणि त्याचबरोबर माझ्यावर भरभरून प्रेम करा। धन्यवाद।